पत्रकार बंधू, प्रत्येक रविवारी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कर्जत असू द्या, खालापूर असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते प्रत्येक रविवारी आपल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये येतात. 2 रविवार सोडले तर 2 जुलैपासून अशोक शेठ आपलं सलग प्रत्येक रविवारी आपल्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जर आपण सगळं बघितलं तर आपल्या पक्षातील पदाधिकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, यांनी आपल्या तालुक्यामधील मतदारसंघामधील पक्ष संघटना बांधण्याचं आणि पक्ष मजबूत करण्याचं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आपण हे सर्व करत असताना या कार्यालयामध्ये बसून आपल्या पक्ष संघटना असेल, आपल्या पक्षाचे विविध कार्यकर्त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचं काम करतो. पण त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन आपण सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या नेते मंडळींनी एक निर्णय घेतला का आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक बूथवर जाऊन, प्रत्येक गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणं गरजेचं आहे. माझ्या पहिल्या महिला बहिणींच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे. माझ्या आदिवासी बांधवांच्या समस्या मला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण बरं काही 4 दिवसापासून आपण पूर्ण तालुक्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 33 बूथवर आपण जाऊन त्या सर्व समस्या जाणून घेतल्या, तिथल्या बूथ कमिटी केल्या. जिथे जिथे आवश्यकता असलेल्या प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम केलं. जिथे जिथे पाण्याची टंचाई असेल ते टँकर पाठवण्याचं काम केलं. आपण जेव्हा आपल्या पक्षाच्या, आपल्या कार्यकर्त्याच्या, आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्व जनतेचं जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण जनतेवर उपकार करतो असं होत नाही, परंतु आपल्याला एक अधिकार आहे, आपल्याला एक ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला अशोक शेठ या दृष्टिकोनातून पार पाडण्याची गरज असते. आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये जाऊन, माझ्या आदिवासी बांधव असेल, वाड्या असतील, गाव वस्ती असेल, त्या वस्तीत जाऊन जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय. या गावाच्या दौऱ्यामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग आपल्याला अंजनताई बघायला मिळाले. त्यामध्ये माझ्या महिला भगिनी अनेक विषय सांगितले, माझ्या तरुणांनी अनेक रोजगाराचा विषय आपल्या समोर मांडला, माझ्या शेतकऱ्यांनी अनेक विषय माझ्या समोर मांडले. जर आपण आयुष्यावर फक्त असं पाणी टंचाई आहे आणि पाण्याचे टँकर गावामध्ये पाठवत राहिलो तर आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा विकास झाला असं आपल्याला वाटतं असं होणार नाही. कारण आपण जर बघितलं असेल, मी 5 वर्षापासून 2017 पासून आपल्या मतदारसंघामध्ये जिथे जिथे पाणी टंचाई आहे तिथे तिथे पाण्याचा टँकर पाठवण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय. तिथे असणारे लोकप्रतिनिधी असतील तर आजपर्यंत असंही सुचलं नाही किंवा पंचायत समितीच्या व्हिडिओना म्हणू द्या, एमआयच्या अधिकाऱ्याला म्हणू द्या, आपल्या तालुक्यामध्ये कुठे कुठे पाणी टंचाई आहे, आपण तिथे पाणी पुरवलं पाहिजे, कुठे कुठे काही अडचणी आहेत, पाऊस जवळ डोक्यावर आलाय, शेतकऱ्यांना काही अडचणी, त्याला बियाणं मिळालं काय, त्याला अवजारं मिळाली काय, हे आजपर्यंत आमदार महोदय आपल्या मतदारसंघात करू शकले नाही. ही आपल्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं असेल 5 वर्ष झाली, 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा आमदार महोदयांनी आम सभा सुद्धा लावलेली नाही. माझे शेतकरी बांधव असेल, माझा आम जनतेतील प्रत्येक कार्यकर्ता असेल, त्याचे प्रश्न तो मांडणार कुठे? अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यावर अधिकाऱ्यांच्यावर हा महोदयांचा एक वेगळा प्रकारचा वचक असतो. अधिकारी त्यांच्या भीतीला घालून आपल्या गरीब शेतकऱ्यांचं काम करत नाही. आपल्या गरीब शेतकऱ्यांचा आवाज उठवायचा पुढे. 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची आम सभा नाही. माझ्या शेतकऱ्यांनी त्याचा विषय मांडायचा पुढे. माझ्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगायचं कुणाला? जर तहसीलदार असेल, प्रांत असतील, बीडीओ असेल, एमआयचे अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आपण सर्व आमदार सारख्या या लोकप्रतिनिधी, आमदार खासदारांनी त्याला बोलून एक आम सभा घेऊन आपल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं पाहिजे. आपण हे सर्व करत असताना, प्रत्येक गावामध्ये पाण्याची व्यवस्था करत असताना, प्रत्येक गावाच्या समस्या समजून घेत असताना, काल मला कोणीतरी एक बातमी ऐकायला आली, सुधाकर घरे आदामध्ये बचाव घेणार. पत्रकार बंधूंचा मी आदर करतो. पत्रकार बंधूंना त्याला काही लिहिण्याचा अधिकार आहे. ते चूक किती, बरोबर किती ते जनता ठरवेल. परंतु मी त्याला काय बागडे साहेब चुकीचं बोलणार नाही. फक्त एक विनंती राहील, थोडी खात्री करून जर दिलं तर चांगलं राहील. कारण जर आपण अशा पद्धतीने बातम्या देत राहिलो तर आपण याचा असा अर्थ होतो का आपण विरोधकांचा प्रचार करताय. तितकं आपण न करता जे खरं असेल ते आपल्याला याला काही हरकत नाही. कारण आपण जेव्हा काम करत असतो, पत्रकार बंधूंना मी कधी
चुकीच्या शब्दात बोलू शकत नाही. त्यांचा मला एक वेगळा आदर आहे. कारण मला कधी आजपर्यंत शिवसेनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय अधिकाऱ्यांनी आदरणीय तटकरे साहेबांनी जसा आदेश दिला तो आदेश मी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आदरणीय लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचे मला प्रश्न उलटे पालटे येत होते. हो, आपल्याला निवडणूक लढवायची, गल्लाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, मग आपण आता धनुष्यबाण घरात घेऊन लोकांचा प्रचार करायचा का? म्हणलं हो, आपण जे होईल ते होईल, पण आपण पहिला प्रचार आदरणीय तटकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाचं प्रमाण म्हणून आपण प्रत्येकाने खासदार साहेबांचं काम करायचं आहे. मी कधीही असं चुकीचा प्रचार करायला लोकांना सांगितलं नाही. आणि आपल्याला जे आता खासदार साहेबांनी काही वक्तव्य केलं असेल तेही खूप मोठ्या लेवलचे आहेत. मी त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. पण जेव्हा 4 तारखेला निकाल लागेल आणि ज्या बूथमध्ये त्याला समजेल त्या कुठल्या बूथवर किती मतदान झालंय तेव्हा खासदार साहेब स्वतःच्या गोष्टीचा अभ्यास करतील आणि कोणी काम केलं आणि कोणी काम केलं नाही ते स्पष्ट करतील. परंतु हे सर्व करत असताना आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अशोक शेट्टी आपल्याला सविस्तर आपल्या पक्षाची संघटना कशा प्रकारे बांधली पाहिजे, आपण कशा पद्धतीने आपल्या पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे अशोक शेट्टी आपल्याला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता पेटून उठण्याची गरज आहे. प्रत्येक गावामध्ये पत्रकार बंधू काय लिहितील, आता काय अफवा होत राहतील, चुकीचं बरोबर आपण समजायचं, पण आपण आपलं काम करत राहायचं. जोपर्यंत तुम्हाला पक्षाकडून कुठला आदेश येत नाही तोपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी सर्वांनी सज्ज होऊन तयारीसाठी काम करत राहायचं. पत्रकारांनी सांगितलं, पत्रकार का आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पत्रकार असतात, ते सर्वांसाठी काम करत असतात, ते समाजासाठी काम करत असतात, ते जनतेसाठी काम करत असतात. जनतेचा आवाज उठवणं हे पत्रकारांचं काम आहे. जनतेच्या समस्या सोडणं हे पत्रकारांचं काम आहे. परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करेन, आपण चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यामध्ये आजपर्यंत का आपली भूमिका मांडण्याचं काम करते त्याच पद्धतीने आपण ती भूमिका कायम ठामपणे ठेवावी अशी विनंती करतो. परंतु आज आपल्या पक्षामध्ये विविध ठिकाणावर प्रवेश करत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे चिलटण ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. चिलटण ग्रामपंचायत उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ग्रामपंचायत होईल. हे आपल्यासाठी अंकित शेठ तुम्ही असाल, भूषण शेठ तुम्ही असाल, दगडूशेठ असतील, सर्वच प्रमुख मान्यवर असतील. यांना आज मला तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला एक धन्यवाद देणारा मी आहे. वडाळ ग्रामपंचायतीमधील आपले किरणदादा पाटील असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आज चिंचोलीमधील अनेक कार्यकर्ते आज आपल्यामध्ये प्रवेश करतात. मी किरणदादा सुद्धा धन्यवाद देईल. पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम कराल. तसंच आमच्या कर्जत तालुक्यामधील भरत भाईंच्या नेतृत्वाखाली बोरगाव ग्रामपंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते ते शाखापक्षीचे असतील, ते मनसेचे असतील, त्यामध्ये आमचे कैलासदादा धस असतील, पाटील असतील, सर्व प्रमुख मान्यवर आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आणि आपल्या बाईंनी सांगितलं पण कसा होता माणूस, आपल्या पक्षाची वाढ उर्बन ग्रामपंचायती का झाली नाही ते आता आपण बरोबर जाण्याची गरज नाही. पण पुढच्या काळामध्ये ज्या लोक आपल्या जे कार्यकर्ते आपल्या विविध पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना पक्षाकडून सगळ्या प्रकारची ताकद दिली जाईल, तुमचा मान सन्मान राखला जाईल आणि तुमच्या सुखात दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते तुमच्या सोबत असतील. इतकं राष्ट्रवादी आजच्या या मिटिंगच्या यात तुम्हाला मी शब्द देतो. हे सर्व करत असताना आपल्या तालुक्यामध्ये मी मागच्या मिटिंगमध्ये आपल्याला सांगितलं होतं, आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरामध्ये आता आपल्या काही कार्यालयामध्ये उर्मन ग्रामपंचायत असेल, खांडक ग्रामपंचायत असेल, इकडे लांजगाव ग्रामपंचायतीमध्ये असेल, जिथे ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्याचा आपला काय कुठल्याही प्रकारचा मार्ग काढता येईल यासाठी आपण सर्व सज्ज आहे. पण हे आपल्यापर्यंत आलं पाहिजे. आपण आता अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे 20-25 टँकर आपले रोज चालू आहे. एक टँकर रोज कमीत कमी 5 ट्रिप टाकतो, म्हणजे 100हून जास्त गावांना आपण आज पाणी पुरवतोय. खालापूरला जर आवश्यकता असते विजय मोदी मला कालच सांगितलं, खालापूरला सुद्धा चिलटण गावामध्ये भोकरपाड्यामध्ये काही पाण्याची टंचाई आहे, तिथेही उद्यापासून मी प्रमोदला मग सांगितलं तिथेही उद्यापासून आपण पाण्याचा टँकर सुरू करावं. वावशी पट्ट्यामध्ये जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे भूषणशील आपण टँकरची व्यवस्था करावी. जे काय आपल्याला पक्षाकडून त्या टँकरसाठी लागेल ते आपल्याला योगदान दिलं जाईल. पुढच्या काळामध्ये आपले युवक असतील, सर्व फादरवाडीचे कार्यकर्ते असतील आणि आपल्या ज्या प्रकारे आपल्याला पुढच्या विधानसभेचं तयारी करायची आहे. आता पात्रज जिल्हा परिषद वॉर्डची आपल्या आता काळ बूथ कमिटी झालेल्या आहेत. आता मला वाटतं 7 तारखेपासून आपण कलम खांडक जिल्हा परिषद वॉर्ड घेणार आहेत, त्यानंतर नेरळ घेणार आहेत, त्यानंतर उमरोणी घेणार आहेत, त्यानंतर
तुमचं सावेडी घेणार आहे, त्यानंतर बीड घेणार आहे. त्याच पद्धतीने कर्जत शहर असेल, खालापूर असेल, खोपोली शहर असेल, सगळ्या बुथवर जाऊन आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आमच्या बरोबर आमच्या महिला पदाधिकारी असतील, युवकची बोर्डे असेल, विद्यार्थ्यांची बोर्डे असेल, सर्व आपल्या सोबत असतील. आपण सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्या गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. त्याच पद्धतीने 10 जूनला आपल्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्याचा आपण आता 10 तारखेला आपल्या पक्ष कार्यालयामध्ये खालापूरमध्ये पण आणि कर्जतमध्ये पण वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी, खालापूरच्या कार्यकर्त्यांनी खालापूर कार्यालयामध्ये, खोपोलीच्या कार्यकर्त्यांनी खोपोली कार्यालयामध्ये आणि कर्जतच्या कार्यकर्त्यांनी कर्जतच्या कर्जत कार्यालयामध्ये, नेरळच्या कार्यकर्त्यांनी नेरळच्या कार्यालयामध्ये. पण मला असं वाटतं नेरळ आणि कर्जत एकत्र घेऊ. इथं आपल्याला एक रक्तदान शिबिर, इथे आपल्याला झेंडावंदन करू ना. प्रत्येक कार्यालयामध्ये आपण झेंडावंदन करणार आहोत. नंतर आपल्या इथे विविध आपण कार्यक्रम घेऊ. त्यामध्ये कलम ऑफिसला बरोबर कलम ऑफिसच्या पण कार्यालयामध्ये आपण झेंडावंदन करू. जिथे आवश्यकता आहे तिथे आपण करू. सर्व कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यावी. कार्यालयामध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवणे पक्षाचा प्रोग्राम आहे. त्या पक्षाच्या प्रोग्राम मध्ये म्हटलेलं आहे आपण आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यासाठी आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपल्या पक्ष कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर घ्यावेत. पुढच्या काळामध्ये आपल्याला 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा पुढे गौरव सोहळा घ्यायचा आहे. तो सोहळ्याचा कार्यक्रम कर्जत आणि खालापूरचा एकत्र कुठेतरी चांगल्या ठिकाणी रडीसंना वगैरे करू. तोही पुढच्या काळामध्ये आपल्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून करू. आणि जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची आवश्यकता लागली आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सपोर्ट करण्यासाठी जी गरज लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पुरवली जाईल असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.